मुलगा म्हणजे आपल्या आसपास इयत्ता 8वीतली मुलं आत्ता अनुभवा आणि त्यावेळेच्या इयत्ता 8वी मधले तात्याराव सावरकर हे ज्या वेळेला हा अनुभव आला, हा विचार त्यांच्या मनामध्ये आला की अरे मला अर्धाच इतिहास कळणार, कारण माझ्या घरामध्ये या जागतिक इतिहासाचा पहिला खंड नाहीये. ज्या वेळेला मी इतिहासाचा अभ्यास सुरू करणार आहे त्यावेळेला मला अर्धाच इतिहास कळणार आहे. ह्याच्यावरती त्यांनी 5 कडव्यांचं काव्य लिहिलेलं आहे की अशा पद्धतीने जर पुस्तकाची पहिली 4 पानं, एखाद्या इतिहासाच्या पुस्तकातली पहिली 4 पानं फाटलेली असतील आणि 5व्या पानापासून आपण इतिहास वाचायला सुरुवात केली तर आपण जो अनुभव तो 5व्या पानापासूनचा इतिहास असेल, पण इतिहास त्याच्या आधीही घडून गेलेला आहे. इतिहास घडवणारे अशाच पद्धतीने अंधारात जातात असा त्याचा निष्कर्ष त्यांनी शेवटच्या कडव्यामध्ये मांडलाय. की जर आपण ते वाचलंच नाही, जर आपण ते जाणूनच घेतलं नाही किंवा जर ते आपल्यापर्यंत पोहोचलंच नाही तर आपल्याला इतिहासच अर्धा कळतो. आणि ज्यांनी तो इतिहास तिथपर्यंत आणून ठेवलेला आहे, 4थ्या पानापर्यंत, 5व्या पानापर्यंत, 2ऱ्या खंडापर्यंत, त्या पहिल्या खंडातले इतिहासातले हे अंधारातले हिरो आपल्याला कळणारच नाही. अशा पद्धतीचं वर्णन आणि विचार मांडणारे 5 कडव्यांचं काव्य सावरकरांनी केलेलं आहे. सावरकर जसजसे मोठे होत गेले, जसजसं त्यांचं वक्तृत्व बहरला, म्हणजे त्यांना त्या एका कवितेसाठी काळ म्हणजे त्या काळचं जसं आजचं आता कुठलंच वर्तमानपत्र खरं तर लोकप्रिय नाही असं क्षमस्व इथल्या कोणी पत्रकार आले असतील तर, परंतु तशा अर्थी TRP वाईजचा विचार केला तर प्रिंट मीडिया मधले सध्या सगळ्यात वाईट दिवस आलेत असं मला वाटतं. की म्हणजे आपण नेहमीच उदाहरणं देताना कायम केसरी, काळ, दर्पणकार, जांभेकर वगैरे अशी देत असतो. आणि आजचं प्रिंट मीडिया आणि प्रिंट मीडियाची आजची स्थिती याला कारण आदल्या दिवशी रात्रीच घडलेल्या घटना हे पुन्हा छापतात आणि त्या आपण ऑलरेडी युट्यूबवरती किंवा विविध चॅनलवरती बघितलेले असतात. म्हणजे इस्रायल आणि इराण यांचं युद्ध सुरू झाले, दुपारी तासाभरा आधी युद्ध सुरू झालं आणि एका तासानंतर युट्यूबवरती त्याचे शॉर्ट्स आणि यायला लागलेले होते. त्याची बातमी जर आपण उद्या फ्रंट पेजवर बघणार असू तर आपल्याला त्याच्यातलं काही हेच होत नाही. तर तशी स्थिती त्यावेळेला नव्हती. त्यावेळेला केसरी आणि काळ हे 2 वृत्तपत्र, वर्तमानपत्र जी पुण्यामधनं प्रसिद्ध व्हायची, शिवरामपंत परांजपे यांचे काळ आणि लोकमान्य टिळकांचं केसरी, त्यावेळचा एक अख्खा समाज, महाराष्ट्रामधला एक अख्खा समाज की जे पुढं अनेक विविध सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, राजकीय क्षेत्रामध्ये असेल, सांस्कृतिक क्षेत्रात असतील, अशी व्यक्तिमत्व घडवण्याचं मूळ कारण कित्येकदा केसरी आणि काळ होतं. इतकी वर्तमानपत्रांची ताकद आणि योग्यता त्यावेळेला होती. तर अशा काळचं त्यांच्या एका कवितेला बक्षीस मिळालं आणि वर्षभरासाठी त्यांना काळ घरी म्हणजे घरपोच मिळाला आणि केसरी एका वक्तृत्व स्पर्धेला बक्षीस मिळालं. म्हणजे बक्षीस किती असायचं? 8 आणे, 2 आणे असं. आणि वर्गण्या सुद्धा तशाच असायच्या. वर्षभराची वर्गणी 8 आणे, 4 आणे तशा पद्धतीने, कारण 1 पैसा वगैरे त्याची किंमत असायची तेव्हा. आणि मुळात ते 15 दिवसातनं एकदा, 15 एकदा निघायचं. त्यावेळेला जेव्हा सावरकर ज्या वेळेला केसरी वाचायला लागले, केसरी मधून ते घडायला लागले, केसरी ही त्यांच्यासाठी देशामध्ये घडत असलेल्या घटनांसाठीची खिडकी होती. म्हणजे उत्तर प्रांतामध्ये झालेल्या हिंदू मुस्लिम दंग्याचे इत्थंभूत बातमी टिळकांच्या दृष्टिकोनातनं त्यांना त्या अग्रलेखामधनं कळत होती आणि त्याप्रमाणे सावरकर वाचून घडत होते. सावरकर त्यामध्ये आपले कित्येकदा लेख नाही, बऱ्याचदा त्यांनी कविताच पाठवलेल्या आहेत. केसरीमध्ये त्या फारशा छापल्या गेल्या नाहीत, पण काळकर्त्यांनी मात्र त्या खूप छापल्या. म्हणजे ज्या वेळेला नंतर ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली त्यावेळेला शिवरामपंत परांजपेंचे चिरंजीव श्रीकृष्ण परांजपे हे सावरकरांचे मित्र झालेले होते. आणि आता मला कधी कधी असं वाटतं की खरंच असं होत असेल. म्हणजे मी माझ्यावरनं त्यांचा अनुभव घेतला की ज्या वेळेला ज्येष्ठ अभिनेते जे दिवंगत झाले पण विक्रम गोखलेंना भेटण्याची ज्या वेळेला वेळ आलेली होती, अगदी मी जेव्हा नवा होतो, साधारण मी हे 90च्या दशकामध्ये सांगतो, 91-92 साली, ज्या वेळेला विक्रम गोखलेंच्या साधारण 16 टीव्ही सिरियल्स चालू होत्या वेगवेगळ्या चॅनलवर. ऍट अ टाइम 16 टीव्ही सिरियल्स चालू होत्या. सुपरहिट नाटक चालू होतं संकेत मिलनाचं नावाचं, की म्हणजे जे लागलं की ते हाऊसफुल व्हायचं. म्हणजे थोडक्यात मराठीमधले ते सुपरस्टार होते. तर त्यांना ज्यावेळेला मी भेटायला जाणार होतो आणि त्यांना माझे काही एकांकिका त्यांच्याकडनं मला असं कळलं होतं, आमचे मोहन कुलकर्णी म्हणून पुण्यामध्ये व्यवस्थापक आहेत नाटकाचे वगैरे,
त्यांच्याकडून असं कळलं होतं की ते काही नवीन नाटक वगैरे किंवा शॉर्ट फिल्मसाठी नवीन स्टोरीज बघतात, तर तू लिहितोस, तर तू जा एकदा भेट त्यांना. आणि बालगंधर्वला नुकतंच संकेत मिलनाचा प्रयोग संपलेला होता आणि ते लगेच संध्याकाळी शूटिंगसाठी कोल्हापूरला जाणार होते आणि त्या मधल्या वेळामध्ये भेटायचं होतं. तर त्यावेळेला ज्या पद्धतीने मी ग्रीन रूमच्या बाहेर उभा होतो, ओळख नाही काही नाही, कोणीतरी आपली ओळख करून देणार आणि मग, तर मी त्यावेळेला हा प्रसंग म्हणजे तात्याराव पहिल्यांदा शिवराम पंत परांजपेंना जेव्हा भेटा, कारण शिवराम पंत परांजपे हे उत्कृष्ट वक्ते होते. म्हणजे धारदार वक्तृत्व काय असावं याचं मूर्तिमंत उदाहरण. जसं लोकमान्य टिळक सुद्धा वक्ते होते, पण लोकमान्य टिळक प्रॅक्टिकल फॅक्ट्स, एखादा वकील कसं बोलेल तशा पद्धतीने लोकमान्य टिळक बोलायचे. त्याच्यामध्ये भावनांच्या काय म्हणतो फवारा नसायचा किंवा हृदय हेलावणारा असं काही नसायचं, असे चढ उतार वगैरे नसायचे. ते एक संत याच्यामध्ये बोलायचे, पण ते फॅक्ट्स बोलायचे. आणि ते जे काही बोलायचे ते इतकं लागायचं की ब्रिटिश हादरायचे. आणि शिवराम पंत परांजपे म्हणजे असे होते की ते उद्युक्त, म्हणजे काय म्हणतो आपण, ते पेटवायचे लोकांना, अशा पद्धतीचं वक्तृत्व होतं. आणि तरुणांच्या मनावर साहजिकच फुंकर घालावी आणि तरुणांच्या मनामध्ये कायमच शिवराम पंत परांजपे जास्त जवळचे असायचे. म्हणजे काळमधल्या अग्रलेखांमध्येही हा फरक दिसायचा. लोकमान्य टिळकांच्या केसरी मधला अग्रलेख आणि काळमधला अग्रलेख याच्यामध्येही तो फरक दिसायचा. तर कसे ते भेटायला गेले असते, काय त्यांच्या मनात असेल. म्हणजे श्रीकृष्णच त्यांना घेऊन गेलेला होता फर्ग्युसन मध्ये, ज्या वेळेला ऍडमिशन घेतली होती नव्याने. आणि ज्या वेळेला ते म्हटले की मी असं असं, म्हणजे शिवराम पंतांचा मुलगा आहे, कारण ते तिघही समकालीन आहे. शिवराम पंत परांजपेंचा मुलगा श्रीकृष्ण, त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांचा मुलगा सुद्धा आणि सावरकर, हे तिघही समकालीन आहेत. आणि तिघांनीही अभिनव भारताचं काम केलेलं आहे. त्यावेळेला व्याकरणकार तरखडकर, ज्यांचं नाव आपण नंतर ऐकलं खूप, ते तरखडकर सुद्धा सावरकरांच्या अभिनव भारतामध्ये होते. त्याच्यानंतर सेनापती बापट असं ज्यांना आपण नंतर ओळखायला लागलो, ते पांडुरंग महादेव बापट, हे सुद्धा सावरकरांना, ते डेक्कन कॉलेजमध्ये होते. डेक्कन कॉलेजमधून ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये सावरकरांना भेटायला यायचे. आणि त्यांचा तो जो काय क्रांतिकारकांचा जहाल तरुणांचा एक गट पुण्यामध्ये तयार झालेला होता, त्याच्यामध्ये तेही सहभागी होते. तर या श्रीकृष्णाच्या निमित्ताने ज्यावेळेला ते शिवराम पंत परांजपेंकडे गेले आणि तेव्हा त्यांना जेव्हा कळलं की हा तो मुलगा आहे ज्यांनी एक 5-6 कविता आपल्या इथे पाठवलेल्या आहेत आणि त्या कविता आपण छापलेल्या आहेत. आणि ज्या वेळेला तो कवी आला आणि त्या काव्याबद्दल शिवराम पंत परांजपे ज्या वेळेला बोलायला लागले, त्यावेळेला मला असं वाटतं की किती धन्य सावरकरांना वाटलं असेल की एक आपल्यापेक्षा ज्येष्ठ, की ज्याच्याकडे बघून आपण आपल्या वक्तृत्वाची तयारी करतो आहोत, ज्याच्याकडे बघून आपल्याला असं वाटतं की अशा पद्धतीचं वक्तृत्व आपल्याला जमायला पाहिजे वगैरे वगैरे. आणि त्यावेळेला त्यांनी शिवराम पंत परांजपेंनी सांगितलं की तुमच्या लिखाणामध्ये एक असं अनवट सौंदर्य आहे. आणि मी जेव्हा ते खरंच मी ते पुन्हा जेव्हा वाचायला लागलो सावरकरांच्या कविता, की त्याच्यामध्ये ते म्हणले की तुम्ही जे आहात, ज्या ज्या भावना, म्हणजे हे प्रकटीकरण खूप अवघड असतं. आणि मला वाटतं ही सगळ्यात दिलेली मोठी पावती आहे कुठल्याही कविता वाचकांनी एखाद्यासाठी दिलेली, आणि ज्येष्ठ राजकीय विचारवंतांनी. त्यावेळेला म्हणले की तुमच्या मनातले विचार हे थेट पद्धतीने कागदावर कवितेच्या माध्यमातून उमटवण्याचं सामर्थ्य जे खूप कमी जणांना आहे, जे आम्हालाही प्राप्त झालं नाही, ते विनायक तुला प्राप्त झालेलं आहे. आणि हे असंच चालू ठेव. आणि मग त्या कालखंडामध्ये ज्याला मी असं म्हणतो की ते सावरकरांच्या खूप आतलं काव्य आहे, की जे चालीमुळे लोकांना खूप आवडतं. त्यातल्या शब्दावर लोकांचं किती म्हणजे लक्ष आहे याबद्दल मला शंका आहे. आणि ते गीत म्हणजे जयोस्तुते. भारत मातेचं इतकं सुंदर गुणगान, इतकं आजही तुम्ही ते नीट ऐकाल, पुन्हा एकदा म्हणलो, त्यातली चाल अप्रतिमच आहे, यात वादच नाही, माइलस्टोन आहे ती चाल म्हणजे. पण त्याच्या शब्दांकडे भर द्या, काय पद्धतीने शब्दांची रचना आहे. म्हणजे हे माझं स्टेटमेंट आणि माझं व्यक्तिगत मत आहे. दोन्ही काव्य रचना जर आपण काव्य म्हणून हे केलं तर माऊलींचं पसायदान आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं जयोस्तुते हे राष्ट्रगान, राष्ट्राचं सौंदर्य, राष्ट्राप्रती प्रेम व्यक्त करणारं हे काव्य, याच्यातील शब्द रचना, त्याच्यातील भावना, ओथंबलेल्या भावना. कारण शेवटी एखादं काव्य श्रेष्ठतम कधी घडतं
ज्या वेळेला त्याच भावना, ज्या कवीच्या मनातल्या भावना आहेत त्या आपल्या मनामध्येही वारंवार उचंबळून येतात, त्यावेळेला ते काव्य, ते गीत हे श्रेष्ठतम ठरतं असं मला वाटतं. तर माऊलींचं पसायदान आणि सावरकरांचं जयोस्तुते याची तुलना होऊच शकत नाही. माझ्यासाठी ही दोन काव्य ही श्रेष्ठतम, आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यामध्ये मी वाचलेली, अनुभवलेली ही श्रेष्ठतम काव्य. साधारण 1901 ते 1905 हा जो सावरकरांचा कालखंड आहे तो अभिनव भारताचा कालखंड धरला जातो. म्हणजे ते लंडनला जाण्याच्या अगोदरची 5 वर्ष, जेव्हा त्यांनी महाराष्ट्रभरामध्ये शेकडो सभा घेतल्या आणि अक्षरशः काव्य रचना म्हणजे कित्येक कविता लिहिल्या आहेत. म्हणजे सावरकरांनी लावण्या सुद्धा लिहिलेल्या आहेत. सावरकरांनी शृंगारिक कविता सुद्धा लिहिलेल्या आहेत. सावरकरांनी आरती, ज्याच्याबद्दल आपण जी म्हणजे सावरकरांना माफीवीर म्हणून हिणवणारे अनेक जण शिवजयंतीला सावरकरांची आरती स्पीकरवरती लावत असतात. या आरतीची गोष्ट अशी आहे की सावरकर ज्यावेळेला वसतिगृहामध्ये होते, फर्ग्युसनमध्ये जेव्हा राहत होते, त्यावेळेला तिथे शुक्रवारी आणि मंगळवारी देवीची आरती म्हणण्याची, गुरुवारी दत्ताची आरती म्हणण्याची वगैरे अशी पद्धत. सावरकर हे भगूर नंतर, म्हणजे जेव्हा त्यांनी भगूर सोडलं आणि नाशिकला गेले, त्यावेळेला प्लेगचा झालेला जो आघात होता, प्लेगची जी महाप्रचंड साथ आलेली होती आणि त्याच्यामध्ये सावरकरांचे वडील गेले, सावरकरांचे काका त्याच्यामधून गेले, बाबारावांनाही प्लेग झालेला होता, बाळलाही प्लेग झालेला होता. ते सगळं जेव्हा सावरकरांनी पाहिलं आणि त्याच्या आधी नॅचरल ते काय म्हणतो आपण, जसं की लहान वय होतं, वेळोवेळी सावरकर देवळामध्ये जायचे आणि मूर्ती समोर जाऊन त्यांना बरं कर, त्यांना बरं, अण्णांना बरं कर, अण्णांना बरं कर वगैरे काय जे काय म्हणते हे त्यांनी लिहून ठेवलं, हे माझ्या मनचं नाही. आणि वेळोवेळी काय म्हणतो आपण करुणा मागायचे, खूप काहीतरी मागायचे. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा अण्णा निवर्तले आणि त्या प्लेगमधनं स्वतःच्या प्रयत्नामधून ज्या वेळेला शुश्रूषा करून त्यांनी ते कुटुंब सगळं, त्यांनी आणि येसू वहिनींनी बाबाराव आणि बाळला बाहेर काढलं. त्यावेळेला त्याच्यानंतर अशा पद्धतीने गाभाऱ्यात जाऊन देवाकडे हात जोडून मागितल्याने काही मिळत नाही, यावरती सावरकरांचा ठाम विश्वास बसला. आणि सावरकर एका अर्थी निरीश्वरवादी झाले नाही, तर मूर्तीच्या विरोध म्हणजे मूर्तीवरती त्यांचा विश्वास उडाला. एखाद्या मूर्तीमुळे काही घडतं, मूर्तीमध्ये ईश्वरत्व असतं, मूर्तीमध्ये देवत्व असतं, याबद्दलचा त्यांचा विश्वास संपला. त्यांचा नियतीवर विश्वास होता, त्यांचा नियतीच्या शक्तीवर विश्वास होता, ईश्वर नावाच्या प्रेरणेवर त्यांचा विश्वास होता. ती एक प्रेरणा आहे, ते एक काय म्हणतो शाश्वत मूल्य आहे, त्या शाश्वततेवर त्यांचा विश्वास होता. पण ते काही सगळं एका मूर्तीमध्ये असतं याच्यावरती त्यांचा विश्वास नव्हता. म्हणजे मला ते वाचताना गंमत वाटली ते जेव्हा त्यांनी लिहिलं त्यावेळेला. कारण ज्या वेळेला 18 एप्रिल 1898 रोजी दामोदर हरी चापेकरांना फाशी दिलं आणि 2 दिवसानंतर ही बातमी ज्यावेळेला केसरीमधून त्यांना भगूरला कळली, त्यावेळेला तिरमिरीत अष्टभुजेच्या मूर्तीसमोर जाऊन त्यांनी जी शपथ घेतली, ती शपथ मात्र 26 फेब्रुवारी 1966 पर्यंत ते जगले की या राष्ट्राचं स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून लढता लढता शत्रूस मारे तो झुंजे. यामध्ये अपयशी झालो तर चापेकरांसारखा बलिवेदीवर चढीन, अन्यथा यशस्वी झालो तर शिवरायांसारखा माझ्या मातृभूच्या मस्तकावर स्वराज्याचा अभिषेक करीन. हा नाटकातला डायलॉग नाही, पण तो ज्या नाट्यपूर्ण रीतीने 14 वर्षाच्या सावरकरांनी अष्टभुजेसमोर घेतला, हे काव्य नाहीये तर दुसरं काय. ज्या पद्धतीची शपथ त्यांनी घेतली आणि त्या शपथेला आयुष्यभर तत्व असल्याप्रमाणे त्यांनी जपून ठेवलं आणि त्याप्रमाणे ते जगले. तर फर्ग्युसनच्या हॉस्टेलमध्ये ज्यावेळेला विद्यार्थ्यांनी सांगितलं त्यावेळेला ते म्हणले आपण दत्ताची आरती, देवीची आरती करूयात. म्हणले करण्याबद्दल काही नाही, पण खरं काहीशे वर्षापूर्वी एक देवतुल्य व्यक्तिमत्व आपल्याला दिशा देऊन गेलेलं आहे, आपल्याला काही शिकवण देऊन गेलेलं आहे. अशा देवतेची आपण आरती का नको करायला. त्या मुलांना काही कळलं नाही. म्हणजे त्याच्यामध्ये श्रीकृष्ण परांजपे होते, सगळे होते. ते म्हणजे काय म्हणतोयस तू तात्या. ते म्हणजे आपण शिवाजी महाराजांची आरती केली पाहिजे, शिवाजी महाराजांना आपण पूजलं पाहिजे, शिवाजी महाराजांना आपण जाणलं पाहिजे, शिवाजी महाराजांना आपण अभ्यासलं पाहिजे, शिवाजी महाराज आपण अंशाने आपल्यात आणले पाहिजे. कारण आज आपलं राष्ट्र पारतंत्र्यात आहे. इंग्रजांनी आपल्या राष्ट्राला पारतंत्र्यात ढकलून दिलेलं आहे आणि ते स्वतंत्र करणं ही काळाची गरज आहे. आणि संपूर्ण राजकीय स्वातंत्र्य हेच आपल्या अभिनव भारताचं ध्येय आहे.
आणि हे जेव्हा जेव्हा जिथे जिथे ज्या पद्धतीने शक्य असेल त्या पद्धतीने लोकांना ओरडून, म्हणजे त्यांच्याच भाषणामधनं सांगायचं झालं तर फाशीच्या खांबावरून आणि तुरुंगाच्या भिंतीवरून ओरडून हे लोकांना सांगितलं पाहिजे, तरच लोक क्रांतीसाठी उद्युक्त होतील, तयार होतील. आणि म्हणून आपण शिवाजी महाराजांची आरती म्हटली पाहिजे. ते म्हणजे पण कुठे कुठे म्हणजे तोपर्यंत शिवाजी महाराजांची आरती कोणीही केलेली नव्हती, त्यामुळे मी करतो. आणि इतके उत्स्फूर्त कवी होते की एक दिवसामध्ये सावरकरांनी एक दिवसामध्ये आज अजरामर असलेली जी शिवरायांची आरती आहे ही एका दिवसात लिहिली. म्हणजे जर समजा गुरुवारी ती आरती म्हणायची असं ठरलेलं असेल तर बुधवारी दुपारी हॉस्टेलमध्ये बसले. हॉस्टेलची खोली जी आजही आमच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये, मी स्वतः एक्स फर्ग्युसनियन आहे, फर्ग्युसनचा माजी विद्यार्थी असल्यामुळे खूप वेगळा अभिमान मला आहे. आम्ही आजही ती हॉस्टेलमधली खोली 28 मे आणि 26 फेब्रुवारीला सर्वांसाठी उघडी असते. पण आपण पुन्हा मध्ये कधीतरी आलो आणि प्रवासी असलो आणि आपण जर ऑफिसमध्ये चौकशी केली तर आपल्याला आज जाऊन त्यांच्या काही वस्तूंचं, त्या सगळ्या गोष्टींचं आणि त्या खोलीचं, ती वास्तू आपल्याला काहीतरी देते. म्हणजे या व्याख्यानामधलं काही बाकी काही नाही, तर आत्ताचा हा जो माझा छोटा पॅरेग्राफ आहे तो ऐकून तुम्ही हे जे काय मी बोलतो आहे तो ऐकून तुम्ही गेलात तर तुम्हाला जाणवेल की अरे खरंच तात्या इथे कुठेतरी बसला असणार. पॅडवरती इकडे कुठेतरी काय पुस्तक बसेल आणि पेन्सिलनी हे लिहिलेलं असणार आहे, जयदेव जयदेव जय जय शिवराया, या या अनन्य शरण्या आर्या ताराया, जयदेव जयदेव जय शिवराया. अशा पद्धतीचं काव्य इतक्या उत्स्फूर्तपणे, काव्य कुठलं हे होतं की जे नंतर लोकांच्या मुखामध्ये पिढ्यानपिढ्या, कारण जोपर्यंत शिवराय आपल्याला प्रेरणा देत राहणार आहेत तोपर्यंत ही आरती कधीही संपणार नाहीये. ही आरती त्यांच्या बरोबरीने, जसे शिवाजी महाराज आपल्या मनामध्ये अजरामर झालेले आहेत तसंच सावरकरांनी रचलेलं शिवरायांची स्तुती करणारं हे आरती रूप काव्य हे तितकंच अजरामर झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की मराठी काव्यामध्ये, मराठी काव्याच्या सारस्वतामध्ये ही फार मोठी मोलाची देणगी दिलेली आहे की आपल्या शिवाजी महाराजांची इतकी सुंदर आणि अर्थपूर्ण आरती की ज्या आरतीच्या प्रत्येक कडव्यामध्ये शिवाजी महाराजांचं कार्य, शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व, शिवाजी महाराजांचे विचार आणि शिवाजी महाराजांनी रचलेल्या इतिहासाची साक्ष आपल्याला त्यातल्या शब्दांमधून मिळत राहते. म्हणून ते काव्य ग्रेट आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांवर रचलेलं दुसरं जे गीत आहे हे हिंद नृसिंहा प्रभो शिवाजी राजा. इतके सुंदर शब्द, इतके देखणे शब्द, इतकी देखणी रचना, म्हणजे मी म्हणतो हे कवितेमधलं लावण्य आहे. ज्या पद्धतीचं हे हिंद नृसिंहा प्रभो शिवाजी राजा आहे किंवा जयोस्तुते हे जसं गीत आहे, हे लावण्यवती काव्य असं मला वाटतं. इतकं सुंदर, इतकं मोहक, प्रेमात पडावं असं काव्य हे केवळ भावनेच्या एका आधारावरती, आणि मी जसं म्हणलो तसं की सेल्फ मेड कवी, कुठलाही कुणाचाही नाही, आपला आधार घेऊन रचलेलं काव्य, आपल्या विचारांच्या मागोवा घेत रचलेलं कार्य. आणि माझं समाजाप्रती, राष्ट्राप्रती काही देणं आहे, ते जसं मी माझं रक्त देऊन देणार आहे, जसं मी बलिदान देऊन देणार आहे, तसं मी माझ्या शब्दरूपाने हे देणं लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. त्यासाठी त्यांनी लेखनाचा हा अख्खा प्रपंच रचलेला होता. सावरकरांनी अभिनव भारताच्या याच्यानंतर ज्या वेळेला पुण्यामधून ते पुढे शिकून लंडनला गेले, मी मुद्दाम त्यांच्या लेखनाच्या प्रवासामधूनच घडत गेलेल्या काही ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेणार आहे. हे काय आपण सावरकरांचं चरित्र सांगत नाही.